हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात शिंदे गटाच्या आमदारांची आणि नेत्यांची वर्षावर बैठक। विजय शिवतारे, गोगावलेसह शंभूराज देसाई, संजय शिरसाट दाखल। शिंदे गटाच्या निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू। शिंदेंनी बोलावल्यानं हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना। नाशिकच्या जागेबाबत चर्चा होणार। गोडसेंसोबत बबनराव घोलपही रवाना। घोलप यांचा आज शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता। विशाल पाटलांच्या पायलटनं विमान गुजरातच्या दिशेनं नेऊ नये। भरकटलेली विमानं गुजरातच्याच दिशेनं जातात। राऊतांचा नाव न घेता विश्वजित कदमांवर निशाणा। सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावरालाही माहीत। विश्वजित कदम यांचं संजय राऊतांना उत्तर। सांगली ही काँग्रेसचीच। काँग्रेसचा हा गड केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे, विशाल पाटील यांचं ट्विट। सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात कार्टून वॉर। काँग्रेसकडून कर्नाटकच्या माध्यमातून राऊतांच्या दौऱ्यावर चिमटे, तर ठाकरे गटाकडून काँग्रेस फुगा म्हणत प्रत्युत्तर। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर। श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। व्यक्तिगत अजेंडा असेल तर स्वतःच नाव घेऊन राबवा, पक्षाचं नाव घेऊन महायुतीचं वातावरण खराब करू नये, श्रीकांत शिंदेंचं गणपत गायकवाड समर्थकांना उत्तर। बारामतीत मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद। फडणवीसांकडून नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न। जयंत पाटलांची टीका। जयंत पाटील नाराज, पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील कुठेच दिसत नाहीत। फडणवीसांचा पाटलांवर निशाणा। छगन भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या भाऊसाहेब चौधरींचा विरोध। भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, भाऊसाहेब चौधरींचं विधान। मंडलिकांचा पराभव करणं भगवंतालाही शक्य नाही, वेळप्रसंगी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणू, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। तर बडे लोक बडी बाते, सुप्रिया सुळेंचा टोला। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नारायण राणेंच्या सभांचा धडाका। आज रत्नागिरीत राणेंच्या 2 सभा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे आणि किरण सामंतांमध्ये चुरस। ठाकरे गटाकडून मशालची मोहीम सुरू झालेली आहे। मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम। मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल। 31% मराठा समाज भूमिहीन तर 43% मराठा महिला मजूर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद। भाजपचा आज 45वा स्थापना दिवस। देशभरात प्रत्येक बूथवर स्थापना दिवस साजरा केला जाणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साजरा केलाय भाजप स्थापना दिवस। ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। नार्वेकरांकडून अध्यक्षांच्या दालनात जनता दरबार। नार्वेकरांचं कृत्य आचारसंहितेचं उल्लंघन, ठाकरे गटाचा आरोप। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांचा 8 एप्रिलला पुणे जिल्ह्याचा दुष्काळी पाहणी दौरा। पुरंदर आणि बारामती तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करणार। गोंदियाचे भाजप उमेदवार सुनील मेंढेंना गावकऱ्यांनी गावात प्रवेश करण्यापासून रोखलं। 12 तास वीजपुरवठा का नाही, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। भाजप उमेदवार सुनील मेंढेंवर सभा न घेताच परतवण्याची वेळ। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई। जिल्ह्यातील 34 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा, तर हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात। विदर्भात आज उष्णतेची लाट, तर उद्यापासून 2 दिवस गारपिटीचा इशारा। गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।